वेलकम टू विनया भटक्या. मी आता आलेलो आहे इथे मेळघाट, जे विदर्भमध्ये आहे फेमस जंगल म्हणतात आणि जिथे वाघाचं सफारीसुद्धा चालतात. तर बऱ्याच दिवसांनी मला माझ्या मित्राला भेटण्याचा योग आला. त्याचं नाव आहे शिवा आणि त्याला इथे ओळखतात मेळघाटचा शिवा म्हणून असं ओळख आहे. आमची बरेच दिवसांनी भेट झाली आणि शिवाचं सगळं शिक्षण आणि हे सगळं इथे विदर्भातच झालेलं आहे. तो मूळचा अकोल्याचा आहे आणि गेली 10 वर्ष मेळघाटमध्ये लहान मुलांचे किंवा असे मोठमोठे कॅम्प घेतो. भयंकर सोशल वर्कसुद्धा तो करतो. तर आज आपल्याला कसं एक तो भेटलेला आहे आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेळ आहे. मी बसलेलो आहे मेळघाटच्या जंगलामध्ये आणि इथे एक छोटंसं असं रिसॉर्ट आहे, तिथे आम्ही बसलेलो आहे. तर आपण आज त्याला भेटलेलो आहे, तर त्याला विचारूया की तुझं काय सोशल वर्क चालू आहे आणि तू लहान मुलांकरता, शाळेतल्या मुलांकरता काय प्रकारचे कॅम्प घेतोस आणि त्याच्यामधनं मुलांना काय मिळतं. तर शिवा, वेलकम टू विनया भटक्या. तर हा आहे आमचा शिवा. शिवा, तू थोडंसं सांगशील का तुझ्याबद्दल काय ते? हो, नक्कीच. मी मेळघाटचा शिवा म्हणून ओळखला जातो. मूळचा सरांनी सांगितलं मी अकोल्याचा प्रॉपर आहे आणि आता मी 3 पिढ्यांचा प्रवास करतोय असं मी म्हणेल. की लहान मुलांचे शाळेंचे कॅम्प्स घेतो, सोबत यूथ मुलांचे कॅम्प्स घेतो. शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि मेळघाटला मला गेली 11 वर्ष झाले मी मेळघाट फिरतोय आणि या 11 वर्षामध्ये मग सगळ्याच प्रकारची लोक कॉलेजचे मोस्टली मी कॅम्प घेतो. 18 ते 25चा वयोगट झाला. हे कॅम्प्स विविध वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काहीतरी सामाजिक जोड व्हावी, पर्यावरणाचं संरक्षण व्हावं, संवर्धन व्हावं, यातनं लहान मुलांना कसं पर्यावरण मिळेल, पक्षी निरीक्षण कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी मी मुलांना देतो. त्यानंतर मग जेव्हा सप्टेंबर महिन्यानंतर आमचा मेळघाट फुलायला लागतो किंवा सप्टेंबर महिन्यानंतर मेळघाटला सगळं निसर्ग फुलते, त्यावेळेला मग मी सिनियर सिटीजनला घेऊन फिरतो. मोस्टली माझ्याकडे सगळी पुणे, मुंबई आणि इकडची लोकं असतात, ज्यांना मी 20-20च्या ग्रुपमध्ये, 14 लोकांच्या ग्रुपमध्ये पूर्ण मेळघाट 5 दिवस 6 रात्रांमध्ये पूर्ण मेळघाट दाखवतो. पण शिवा, तू जेव्हा हे करतोस, आता बऱ्याचशा लोकांना काय माहीत नाही आहे की हे तुझ्या कॅम्पला कसं काय ॲप्रोच व्हायचं किंवा या कॅम्पमध्ये जर एखाद्याला भाग घ्यायचा असेल. आता विदर्भातली लोकं साधारण माहीत असेल, पण जे विदर्भ सोडून बाहेरची जी लोकं आहेत त्यांना जर माहिती करून घ्यायची असेल किंवा त्यांना त्यांच्या मुलांना कॅम्पला पाठवायचं असेल, तर हे कसं काय त्यांना हे तुझ्याकडे ॲप्रोच व्हावं किंवा त्यांनी कुठे अशी जाहिरात असते का की कुठे तुझी वेबसाईट आहे का की त्याच्यावर त्यांना कळेल की बाबा ह्या महिन्यात तुझा कॅम्प चालू आहे आणि ह्या लोकेशन चालू आहे, किंवा तू त्याच्याकरता काय चार्जेस घेतो का, असेल तर किती, आणि ते कसं काय लोकांना कळेल? आता चार्जेस तर दरवेळी चेंज होत असतीलच सीझनप्रमाणे, पण आपण चार्जेसबद्दल बरं, पण ॲटलिस्ट लोक ॲप्रोच कसे होतील तुझ्याकडे, तर ते जरा थोडंसं. मुलांचा अप्रोच असं आहे की जर एखाद्या पालकांना असं वाटलं की आपल्या मुलाला किंवा आम्ही जे कॅम्प्स घेतो या मुला सहभागी व्हावं, तर त्यांनी त्यांच्या शाळेला रिक्वेस्ट करावी की मेळघाटमध्ये आमच्या मुलांची सहल काढा. मोस्टली सगळी पुण्या मुंबईची सहलीला जातच असतात लहान मुलांच्या शाळेच्या. आता पूर्वी मी एक ज्ञानप्रबोधिनीची शाळा इथे 5 दिवसांसाठी घेऊन आलो होतो. तिथे 9व्या वर्गातल्या मुली होते, त्यांना निसर्ग आणि या सगळ्या मेळघाटबद्दल माहिती दिली. तर शाळे थ्रू जर ते आले तर फारच चांगलं. किंवा वैयक्तिक समजा कॉलेजची आता 21 वर्षाच्या वयोगटातली मुलं असतील, तर माझं इंस्टाग्राम, आता सोशली मीडिया फार चालतं सध्या, तर माझा इंस्टाग्रामला आणि फेसबुकला दोन्ही मेळघाटचा शिवा म्हणून पेज आहे, मेळघाटचा शिवा म्हणून अकाउंट आहे. त्यावरती त्यांनी मला मेसेज जरी केला तर मी माझा नंबर त्यांच्यापर्यंत एकदा पोहोचला. म्हणजे आता मोस्टली आमची ॲडव्हर्टाइजमेंट अशीच होती की आतापर्यंत आमचे एवढे 47-48 कॅम्प झाले, त्या कॅम्पमध्ये लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. आणि सिनियर सिटीजनचं असं आहे की आता तुमच्यासारखी जेव्हा लोक आमच्यासोबत फिरायला येतात, ही सांगतात की हां इथे जा, हा बघण्यासारखा आहे, तर बऱ्यापैकी आम्ही तसं पोहोचतोय आता. पण तुझा मोबाईल नंबरवरनं ते कॉन्टॅक्ट करू शकतील तुला? हो, नक्कीच. माझा मोबाईल नंबर मी सांगेल तुम्हाला. तुम्हाला सांगून ठेव, मी स्क्रीनवर सुद्धा तो नंतर टाकेल. तुझा नंबर काय आहे? माझा नंबर आहे 7972584371. तर तुम्हाला मोबाईलवर तो स्क्रीनवर सुद्धा दिसेल, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आता समजा तुझ्याकडे असे ग्रुप वाईज कॅम्प असतील, पण त्याच्यामध्ये बेसिकली ऑब्जेक्टिव्ह तुझं असं काय असतं त्या कॅम्पमध्ये?
आमचा जो युथ मुलांचा कॅम्प असतो त्यांना आम्ही सामाजिक आणि ह्या सगळ्या गोष्टींची इथे हे देतो. म्हणजे 5 रात्र 6 दिवसांचा तो कॅम्प असतो. त्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटीज असतात, समाजाशी जोडणाऱ्या, वैयक्तिक जोडणाऱ्या, आईवडिलांना पत्र. आता हल्ली पत्रांचं सध्या बंद आहे सगळे मोबाईलमध्ये. आमच्या कॅम्पमध्ये आम्ही मोबाईल वापरायला देत नाही, कारण संवाद वाढला पाहिजे. अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, गेम्स आहेत, ज्या जुन्या गोष्टी आहेत. त्यानंतर आम्ही इथला आदिवासी कल्चरल मुलांना देतो. आम्ही हा कॅम्प आणि ही सगळं मी युथ फाउंडेशन आणि सारथी टूर्सच्या माध्यमातून चालवतोय. सारथी टूर्स आत्ता आम्ही 1 वर्ष झालं आम्ही आता कंपनी स्थापन केली, पण युथ फाउंडेशन बऱ्यापैकी जुनं आहे. 25 युथ मल्टीपर्पज फाउंडेशन आम्ही 5 मित्रांनी सुरू केलं आणि ते मेळघाटमध्ये, आम्ही मेळघाटमध्ये इथे रवींद्र कोल्हे वगैरे आहेत, त्यांच्या इथे सोबत काम करून आम्हाला कळलं की आपणही कुठंतरी समाजाचा देणं लागतो. तर आम्ही आमचं वैयक्तिक काम करून आता सध्या सोशल वर्क करतोय. तर सोशल वर्क आमचं असं आहे, म्हणजे या युथ फाउंडेशनच्या कॅम्पमध्ये काय होतं की ज्या ज्या भागातून मुलं येतात त्या भागातली मुलांना आम्ही कधी एक वही एक पेन आणायला लावतो, कधी एखादं बॅग्स आणायला लावतो. तुमच्यासारखी जेव्हा सिनियर सिटीजन आमच्यासोबत फिरतात तेव्हा आम्ही यांना आदिवासी शाळेंमध्ये घेऊन जातो आणि त्या मुलांना आम्ही वस्तू द्यायला लावतो. त्याचं कारण असं आहे की मुलांची शाळेची संख्या वाढली पाहिजे. तुम्ही जर जेव्हा माझ्यासोबत मेळघाट फिरायला येणार तेव्हा मी नक्कीच सगळं तुम्हाला दाखवेल की मेळघाटमध्ये शाळा का महत्त्वाची आहे किंवा शाळेतली संख्या वाढण्यासाठी आम्ही काय करतो. या सगळ्या गोष्टी मेळघाटमध्ये फिरल्यावर तुम्हाला कळतं. आता मेळघाट शिवाय बोललं तर मेळघाट खूप असं मोठंच्या मोठं मेळघाट आहे. तर हा तुझा जो कॅम्प आहे हा मेळघाटमध्ये प्रॉपर कुठच्या लोकेशनला होतं आणि मुलं डायरेक्ट त्या लोकेशनला येतात का तुम्ही काहीतरी अमरावतीवरनं किंवा नागपूरवरनं त्यांची सोय करतात इथे घेऊन येण्याकरता? आता कॅम्पचं असं आहे की आमचं जानेवारी महिन्यात आताच 5 जानेवारीला आमचा कॅम्प असेल. त्या कॅम्पचं असं असतं की 5 दिवस आम्ही त्यांची खाण्याची ठराविक चार्जेसनुसार व्यवस्था करतो विद्यार्थ्यांचं. पण येण्याचं जे आता हरिसालला आपण ग्राम ज्ञानपीठ बघितलं असेल, तिथे ग्राम ज्ञानपीठला आपण व्यवस्था करतो 5 दिवस राहण्याची, जेवणाची. यायचं असं आहे की मुंबई पुण्याची मुलं जर येत असतील तर ती रेल्वेने बडनेरापर्यंत येतात, तिथून बाय बस प्रायव्हेट गव्हर्नमेंट बसनी ती हरिसालपर्यंत येतात. अगदी कमी पैशात हे सगळं आम्ही कॅम्प घेतो. पण आता समजा लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा डायरेक्ट इथे हरिसालला येण्याकरता सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो अमरावती. बरोबर. लहान मुलांचं समजा तर असे पुण्यावरनं किंवा मुंबईवरनं एक 10 जणांचा ग्रुप 5 जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही असं प्रायव्हेट हे का असं अरेंज करू शकाल का? मुळात आता जसं आम्ही ज्ञान प्रबोधिनीची एक बॅच आणली होती, आम्ही कमीत कमी लहान मुलांचा 25 मुलांचा ग्रुप घेतो, कारण ते त्या मुलांना तेवढं बरं पडतं. तर लहान मुलांचा 10वी पर्यंतचा ग्रुप असेल 25 मुलांचा, तर आम्ही असं करतो की अकोल्यापर्यंत त्यांना स्टेशनला बोलावतो आणि अकोल्यापासून प्रायव्हेट व्हायकल असते जी आमच्या सोबत असते. म्हणजे जशी आपण ट्रॅव्हलर बस म्हणतो, 25 मुलांना साजेशी अशी बस आपण येथे आणतो आणि 5 दिवस तो कॅम्प इथे असतो. आता 5 दिवसाचा समजा कॅम्प असेल तर साधारण पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या असं साधारण एक म्हणजे ओव्हरव्ह्यू असा समजा दिला तर बाबा तर मुलांना काय काय साधारण पहिल्या दिवशी आपण, म्हणजे तुम्हाला जर ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगू तर पहिल्या दिवशी मुलांची ओळख आणि हे सगळं होतं. पण पहिल्या दिवशी आम्ही मुलांना नेतो याच्या जंगल सफारीला म्हणजे पायी ट्रेकला, एक इथेच मेळघाट आणि पक्षी निरीक्षणाला. किती किलोमीटरचा ट्रेक? लहान मुलांच्या हिशोबावरती आहे. आम्ही 3 किलोमीटर नेणे आणि 3 किलोमीटर परत आणणे असतं. मग तो कधी कधी 1.5 किलोमीटर मुलांच्या याच्यावरती डिपेंड करतं. संध्याकाळी मग दुपारपर्यंत आमचे सेशन चालतात, ऍक्टिव्हिटी. मोठमोठे गेस्ट आम्ही येतो की त्यांना हे मिळावं. गेस्ट मोठे नसतात पण आमच्याच वयाची मुलं जे आमच्या कॅम्पमधून मोठी झालीत. म्हणजे आता मी उदाहरण देईल की आमचा एक मित्र आहे अजिंक्य, PSI झालाय, तर त्याला वेळ असेल तर तो येतो की तो, आणि तोही आमची सगळी मित्र गरीब याच्यामधनं गेली की ही कशी यांनी चूज म्हणजे हे अचीव केलं. पण इथे मेळघाट मधलाच आहे का? नाही, अजिंक्य हा पुण्याचा आहे, पुण्याला शिकायला होता आणि त्याचं गाव याला आहे आपलं सांगली साईडला आहे. पण असली मुलं आहेत. जसं आमचा एक मित्र आहे RFO झालाय, तर मग आम्ही यांना विचारतो की तुम्हाला वेळ आहे का गेस्ट लेक्चर म्हणून द्यायला, तर ते गेस्ट लेक्चर सुद्धा होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत घेऊन जातो, आदिवासींचं गाव दाखवतो की आदिवासींची आजही त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांच्याशी एक नातं वेगळं तयार होतं मुलांचं. त्यांना आम्ही त्या गावात पाठवून त्यांची स्वतःची जेवणाची सोय करायला लावतो. हे सगळं ॲक्टिव्हिटीज असतात. त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी आम्ही कल्चरल प्रोग्राम ठेवतो. आदिवासींचं जे नृत्य आहे ते पण आम्ही ठेवत असतो. तर मग ह्या शेवटी ह्याच्यातनं गेल्यानंतर त्या मुलांना तुम्ही काय असं ट्रॅक करतात का की त्यांच्याकडनं फीडबॅक घेणं दर 3 महिने 4 महिन्याने असं त्यांना तुम्ही कुठली असाइनमेंट देतात का की बाबा तू 6 महिन्याचं ही टाईपचं काम कर किंवा ह्या टाईपचं काय काय केलेस त्याचा आम्हाला फीडबॅक दे, म्हणजे पुढचा जर कॅम्प असेल तर त्या कॅम्पला तू आलास तर तू एक थोडासा
डेव्हलप करून येशील असं? बरोबर. नाही, काय होतं ना की आता 18 ते 25च्या वयोगटांच्या मुलांचे जेव्हा हे कॅम्प घेतात तर फॉलोअप नाही म्हणता येईल, पण ती टच मध्ये असतात. 70 मुलं असतात, मोस्टली सगळीच नसतात, पण एक 10 मुलं आम्हाला भेटतात. कारण आमची कॅम्प कशी चालली, तर मी पहिल्या कॅम्पपासून नव्हतो, काही कॅम्प नंतर मला मुलं मिळत गेली. म्हणजे आता समजा माझा 48वा कॅम्प झाला असेल तर 49वा कॅम्प जर मला घ्यायचा असेल, आता जानेवारीत आमचा 50वा कॅम्प आहे, 50वा कॅम्प जर आम्हाला घ्यायचा असेल तर मग त्या मुलांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो की असं असं आहे. कारण आम्हाला कॅम्पर म्हणून तर तुम्ही एकदाच येऊ शकता, पण व्हॉलेंटियर म्हणून तुम्हाला एकदा चान्स मिळतो. तर हे सगळं. पण राहायची व्यवस्था म्हणजे आता कसं काय असतं? म्हणजे हॉल असतात, मुलींचा वेगळा, मुलांचा वेगळा, आणि स्पेशल एका हॉलमध्ये साधारण 35 मुलं एका हॉलमध्ये, आणि मग त्यांचं टॉयलेट बाथरूम कसं असतं, त्यांना गरम पाणी आणि हे सगळं मिळतं. आणि जेवायला साधारण काय? जेवायला हे आमच्या कॅम्पमध्ये मुलं स्वतः जेवायला तयार करतात. आम्ही किचन आचारी ठेवत नाही, कारण मुलांनीच ते बनायला हवं. म्हणजे एखादा मुलगा असो की मुलगी असो, टीम्स असतात, त्यांचे ग्रुप्स पडतात. 70 मुलं असतील तर 7 टीम होतात, एका टीम मध्ये 10 मुलं. तर 10 मुलं प्रत्येक एका जणाचं सकाळी जेवण बनवावं लागतं, तर दुपारचे भांडे दुसऱ्या ग्रुपला घासावं लागतील, संध्याकाळी एका ग्रुपला जेवण बनवावं लागेल. आपलंच जेवण आपणच बनवत असतो. फक्त आचारी असतात तर ते भाजी वगैरे बनवण्यासाठी ते आपण आचारी ठेवतो मार्गदर्शनासाठी. पण आता जी मुलं इथे येणार असेल त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने काय असेल? कारण समजा पालक पाठवणार आहे त्यांना, आता कसं पाठवतील ते सुद्धा वर्कआउट करावंच लागेल. पालकांचं कन्सर्न लेटर घेतो की तुमचा मुलगा या कॅम्पला येते, प्रवास त्याचा असा असा असेल. आणि इथे सिक्युरिटीचं म्हटलं तर प्राण्यांशिवाय दुसरी अनसिक्युरिटी इथली कुठेच नाही आहे, बाकी नाही आहे. प्राण्यांचं असं आहे की शेवटी जंगल आहे प्राण्यांचं, पण आमचं जे स्थळ असतं कॅम्पचं ते चारीकडून कंपाऊंड असतं, आणि कंपाऊंड शिवाय एकदा तुम्ही शिबिरात आलेला पोरगा 4 दिवस बाहेर जाऊ शकत नाही ती जागा सोडून. आणि आता किती कॅम्प तुम्ही केले? माझे आतापर्यंत मे बी 48 कॅम्प झाले. आता रिसेंटली 49वा पुढच्या महिन्यात, आणि जानेवारीला 50वा कॅम्प. 48 या कॅम्प मध्ये आतापर्यंत असा कधी इन्सिडेंट झालाय का की सेफ्टीच्या दृष्टीने किंवा प्राणी बिणी काय शिरले तुमच्या कॅम्प मध्ये? असं कधी नाही, तसं म्हणजे लकीली आम्ही की असं कधी झालं नाही, पण आम्हाला सायटिंग भरपूर झालं. सायटिंग बरं, मुलांना सुद्धा ते म्हणजे तो एक आमचा जो पायी ट्रेकचा आनंद असतो, किंवा आमचं जे लोकेशन आहे, अस्वल वगैरे त्या गेटच्या बाहेरून गेलेले आहेत, हे मुलांना बघितलेलं आहे. पण असं कधी नाही झालं की सापच निघला ज्या हॉलमध्ये, कारण शेवटी जंगल आहे ना, साप निघला असेल किंवा मग आता विंचूस निघला असेल, काहीच नाही. कारण आम्ही आधीपासूनच त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. आणि लकीली या 50 कॅम्पमध्ये इव्हन असं पण कधी नाही झालं की रोड म्हणजे यानी कॅम्पला येताना कोणी पोचलंच नाही, उशीर झाला वगैरे, गाडी पंक्चर झाली, असं कधी झालं नाही. कारण आता मेन जे मी बघतोय ते मुलांनी जर विदर्भाच्या बाहेरची मुलं येणं असेल तर त्यांनी कसं यायचं? त्यांना समजा पालकांना सोडून ते मुलांना जर पाठवायचं असेल तर ती एक अरेंजमेंट करायला बाबतीत जर मी म्हणेल तर ते आम्ही ग्रुपनीच घेतो, आणि ते त्यांच्या शाळा थ्रूच आम्ही कॅम्प्स घेतो, शाळेच्या थ्रू घेतो. पण 18 ते 25च्या वयोगटातली पुणे मुंबईचा जर विचार केला तर विदर्भापेक्षा ही कॅम्प्स आणि सोशल कॅम्प आणि या सगळ्या गोष्टीत पश्चिम महाराष्ट्रातली मुलं शाळेत आहेत. तुम्ही शाळेच्या थ्रू जातात ते ठीक आहे, पण जी 18 ते 25 आहेत तो जो सेगमेंट आहे, तर त्या मुलांना जर अप्रोच तुला मग करायचं असेल इंस्टाग्राम किंवा फेसबुक, तर तुझं मला इन्स्टा आणि फेसबुकचं पण हे देऊन ठेव, ते सुद्धा आपण स्क्रीनवर हे करू. म्हणजे ज्या मुलांना ज्यांना तुम्हाला इंटरेस्ट असेल ते तुम्ही डायरेक्ट शिवाला फोनवरनं कॉन्टॅक्ट करू शकता, आणि त्यांचे कॅम्पचे डेट्स काय आहेत ते सुद्धा विचारू शकतात. जनरली आता सीझन तर चालू झाला आहे, साधारण किती कॅम्प्स तुमचे ह्या वर्षी होतील? वर्षात आमचे 2 कॅम्प असतात, एक आता जानेवारीला असेल आणि जुलैला असतो. जुलैचा आता होऊन गेला, रिसेंटली. आता 2 जानेवारीला आमचा कॅम्प असेल जो मेळघाटचा इथं असेल. कारण जुलै ते जानेवारीपर्यंत आम्ही सिनियर सिटीजनला फिरवतो मेळघाट, त्यामुळे ती लोक आता आम्ही घेतो, कारण त्यांना हा वेळ आमचा मेळघाटचा फार हे आहे की जास्त थंडी पण नसतं आणि हे सगळं वातावरण सगळं सुटेबल. जानेवारीत थंडी फार अशी नसतं. आता हे झालं कॅम्पचं. आता सिनियर सिटीजन तू म्हटलं आम्ही फिरवतो, तर काय माहिती तुझं काय टुरिस्ट कंपनी आहे का? तुम्ही काय असं टूर ग्रुप अरेंज करतात किंवा कस्टमाइज करतात काय तुम्ही असं सध्या? आम्ही सध्या नव्याने सुरू झालंय, म्हणजे आता मी आणि माझा मित्र शेखर आणि उमेश आम्ही तिघांनी एक सारथी टूर्स नावाने कंपनी आता स्थापन केली यावर्षी, आणि यावर्षी आमचे 8 ग्रुप नोव्हेंबरपर्यंत झालेत. आता पुढे येतील बुकिंग. कारण काय व्हायचं की जेव्हा मी इतर कंपन्यांचे सहल करायचो तेव्हा मला कळालं की नाही, आपण जर मेळघाट वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो तर का नाही यांना आणखी माहिती मिळावी.
म्हणजे तुम्ही कुठल्याही कंपनीसोबत फिरले तरी तुम्हाला तो वेगळा मेळघाट असेल. माझ्यासोबत फिरताय तुम्ही आता, तुम्हाला अनुभव येतच आहे की मी दाखवलेला मेळघाट कसा, कारण मी त्या लोकांपर्यंत 10 वर्षात पोहोचलोय. आज आम्ही आदिवासी शाळेंना भेट दिली किंवा बांबू केंद्राला ते पूर्ण मार्गदर्शन त्यांचं घेतलं, किंवा माहितीपेक्षा ठिकाणं नवीन नवीन आहेत. म्हणजे आमच्या सहलीमध्ये जरी 6 रात्र 7 दिवस असतील प्रवासासहित, पण आमचे 4 मुक्काम हे 4 वेगवेगळ्या ठिकाणी असतात. एक मुक्काम आपलं मेळघाटला इथं असतं हरिसालला, दुसरं मुक्काम चिखलदऱ्याला असतं, तिसरं मुक्काम शहानूरला असतं. कारण 2800 स्क्वेअर किलोमीटरचा मेळघाट आहे, तर त्या मेळघाट व्हॉस्ट आहे. तर कारण येणारा व्यक्ती, आमचा सिनियर सिटीजन जे काही एकदा, कारण येणारा व्यक्ती आमच्याकडे एकदाच येणार आहे आणि एकदा त्यांनी भरभरून घेऊन जावं अशी आमची इच्छा असतं. त्यामुळे या सिनियर सिटीजमध्ये किती वयाचे लोक आतापर्यंत तुमच्याकडे आता आले? लास्ट स्टेज आमचं होतं 86 आणि आता आमचं 25 नोव्हेंबरला आणखी एक आमचं आजच बुकिंग झालंय. 25 नोव्हेंबरला 86च्या आहेत त्या, ठाण्याच्या मॅडम आहेत त्या, आणि त्यांची मुलगी 86 इयर आहेत त्या. अच्छा, म्हणजे लास्ट कुठच्याही वयातली माणसं त्यांना मेळघाट बघायचं आहे किंवा विदर्भाचं सगळं टूर करायची असेल तर तुम्हाला नक्कीच हा गाईड करू शकेल. पण मेळघाटच्या टूर करता मेळघाटचा शिवा म्हणून हा एक फेमस झालेला मुलगा आहे, तर तुम्ही त्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मेळघाटबद्दलची इनसाइड आउट माहिती तुम्हाला तो नक्कीच देईल. आजूबाजूचं मेळघाटचं आदिवासींचं जीवन कसं चालतं, काय काय डेव्हलपमेंट झालेली आहेत, इथूनच्या शाळा कशा आहेत, इथूनचं चिखलदरा कसं आहे, याच्याबद्दलची सगळी माहितीसुद्धा तुम्हाला हा शिवा देऊ शकेल. शिवा, अजून काय तुला याच्यात सांगायचं आहे? तेच मला म्हणायचं की जेवढी सिनियर सिटीजन्स आम्ही फिरवायला आता येतोय ना, की आता आमची कंपनी सुरुवात झाली आहे, त्यामुळे सेफ्टीच्या बाबतीत आम्ही फार काळजी घेतो. कारण सिनियर सिटीजन सोबत काय काळजी घ्यावी हे आम्ही शिकलो, पण इतर कंपन्यांसारखं आम्ही लोकांपर्यंत अजून तरी पोहोचलो नाही. तो लोकांनी आम्हाला एक चान्स द्यावा आणि आम्ही ते नक्कीच, आता तुम्ही बघताय की आम्ही कुठल्याच बाबतीत कुठल्या सोयीची कमी ठेवत नाही. मी लोकांना एवढंच म्हणेल की एकदा आमच्यासोबत फिरून बघा, कारण मेळघाट हा खूप सुंदर आहे, निसर्गाने सगळ्या बाजूनी संपन्न आहे. आमच्या इथे वाईल्ड लाईफ चांगली आहे, पक्षी चांगले आहेत, प्राणी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मोस्टली तुम्हाला जी मुंबई पुण्याला जी शांतता नाही मिळत ती आम्ही तुम्हाला मेळघाटला देऊ, एवढंच मी म्हणेल. हो, नक्कीच. आता मी सुद्धा आता बसलो ते मेळघाटमध्ये हरिसाल म्हणून जे एक गाव आहे, तिकडे आम्ही बसलेलो आहे याच्याशी गप्पा मारताना, आणि इथूनची शांतता तर प्रचंड अशी शांतता आहे. मी आहे बेसिकली ठाण्यामधला, मुंबईच्या जवळ, आणि तिथूनची जी आपण दररोज संध्याकाळी सकाळी जे बघतो हॉर्नचे आवाज किंवा जे दगदग चालू असते, इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच शांतता मिळते. 2 दिवस आम्ही इथे आहोत. जेवणा खाण्याची व्यवस्थासुद्धा अतिशय सुरेख आहे, कारण इथूनचं जे जेवण आहे, भाज्या मिळतात ते इथेच पिकवलेल्या भाज्या असतात, ऑर्गॅनिक भाज्या आहेत, त्यामुळे तुम्हाला टेस्टमध्ये सुद्धा चव नक्कीच जाणवेल. आणि इथूनचं मसालेदार पण नसतं, त्यामुळे टूरमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास व्हायचा काय असं काही नाही. चपाती, भाजी, वरण आणि एखादी भाजी किंवा एखादं स्वीट डिश, असं सिंपल साधं आणि सोपं जेवण तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही इथे जर येणार असेल तर अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. मेळघाट हा अतिशय प्रसिद्ध असा आहे. नंतर तुम्ही जंगल सफारीला सुद्धा आम्ही जाणार आहोत. उद्या आता आम्ही निघणार आहोत चिखलदऱ्याला, तिथे सुद्धा आम्ही सफारी करणार आहोत. चिखलदऱ्याला पण बऱ्याच काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत, तर नक्कीच जे कोण सिनियर सिटीजन असतील त्यांनी नक्कीच याचा ॲडव्हान्टेज घ्यावा. आणि त्यांची मुलं किंवा त्यांची नातवंड असतील, त्यांना जर तुम्हाला मेळघाटमध्ये कॅम्प करता पाठवायचं असेल तर नक्कीच मेळघाटचा शिवा याच्याशी कॉन्टॅक्ट करा. मुलांनासुद्धा एक नवीन जीवन कसं असतं एक अनुभव मिळेल, कारण मुलंसुद्धा आजकाल टी व्ही आणि मोबाईलमध्येच रमलेली असतात, आणि त्याच्यातनं तुम्हाला थोडंसं बाजूला काढायचं असेल तर नक्कीच या कॅम्पचा अनुभव घ्या. आत्तापर्यंत जवळजवळ 500-700 लोक तर येऊन गेली असतील ना, की जास्तच येऊन गेली. त्यामुळे तुमच्यासुद्धा मुलांना, लहान मुलांना किंवा तुमचा नातू असेल तर त्यांना नक्कीच या गोष्टीचा ॲडव्हान्टेज घेण्याकरता शिवा तुम्हाला मदत करेल. तर असा होता हा शिवा. तर तुम्हाला काय कॉन्टॅक्ट विचार असेल तर तुम्ही मला सुद्धा लिहू शकता कमेंट करून, किंवा मी स्क्रीनवर शिवाचा नंबर पण देणार आहे. आणि शिवाची बाकीची तुम्हाला जर डायरेक्ट करत असेल तर शिवाला तुम्ही डायरेक्ट फोन करून सुद्धा याची माहिती विचारू शकतात. तो थँक्यू शिवा तुझी भेटल्याबद्दल. तर असाच आपण भेटत राहू आणि लोकांची तू जे काय सेवा करतो ती अशीच करत राहा. नक्कीच नक्की.
चलो थँक्यू थँक्यू सो मच. थँक्स शिवा. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.